नाही, त्या विधानसभेची तयारी चाललेली आहे. विधानसभेच्या माध्यमातून आम्हाला जे शिवसेनेच्या ज्या सीट आहेत आमच्या, त्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक विधानसभेमध्ये जे शिवसेनेचे उमेदवार आले निवडून आहे, ते सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. त्याच्या माध्यमातून ती निरीक्षक नेमणी केलेली आहे. त्यांची 2 दिवसापासून या विधानसभेमध्ये मिटिंग्स कार्यकर्त्यांना भेटणं चालू आहे. त्याच्या माध्यमातून मी काल खेडपासून चालू केलं, गुहागरचा दौरा केला. गुहागर आज मी आपला कुडाळ मालवणमध्ये आलोय. कुडाळमध्ये येताना मालवणमध्ये सकाळी मिटिंग केली. सकाळी कार्यकर्त्यांना भेटलो. त्यांचं त्यांचं सगळं 2 दिवसामध्ये कार्यकर्त्यांची काय मनोगत आहे, मानणं काय, त्याच्या माध्यमातून या त्यांचे ऐकून आज त्याचा रिपोर्ट करून त्याच्यानंतर आता कुडाळला आलो. कुडाळच्या पण मेन कार्यकर्त्यांना भेटलो, त्यांची पण मिटिंग केली. हा रिपोर्ट करून सन्माननीय मुख्यमंत्र्यांना दिला जातो. नाही बघा, महायुतीचा उमेदवार असणार तो कोण असेल तो सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब किंवा अजित पवार साहेब किंवा आपले इथले नेते राणे साहेब हे जो निर्णय ठरवतील आणि जो महायुतीचा उमेदवार असेल तो आपल्याला निवडून आणायचा. हा फक्त सीट, ही जी सीट आहे ही शिवसेनेची असल्यामुळे शिवसेनेचा दावा असणार आहे. शिवसेनेचे पदाधिकारी त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसभेला आम्ही बीजेपीला मदत केली, त्याच्यामधून विधानसभा आम्हाला शिवसेना मिळावी या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. जिल्हा प्रमुख सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्या माध्यमातून साहेबांनी इथे आमची नियुक्ती केलेली आहे. त्या माध्यमातून तिथला पूर्ण कार्यकर्त्यांचा सगळं हे बघून आपण त्याचा निर्णय करू. या माध्यमातून आपण त्याचा विचार करतोय आणि त्या मिटिंगच्या माध्यमातून केला जातो.